फ्रेंड कम ऑन फ्रेंड फ्रेंड. मग मला चिमटा काढ ग जरा. मला चिमटा काढ. आव! काय मंद आहेस काय पटेल? काटा लगा. मी माझ्या समजुतीतलं दृश्य आणि जे प्रत्यक्ष दृश्य दिसतंय त्यात जरा तफावत आहे. तर तुम्ही खरं तर रुष्ट झाला होतात ना? रुष्ट? डिस्टंट. हा तुमचं ब्रेकअप झालं होतं ना, मग हे काय? म्हणजे तुमचं ब्रेकअप संपलं का आता? You guys are back together. Congrats. No. अगं ब्रेकअप चालू आहे आमचं. आणि ब्रेकअप झालं म्हणजे तोंड बेंगाडून राहायला पाहिजे असं काही नाहीये ना, नाही का? हा म्हणजे बघ ना, एखादी गोष्ट जर जमत नसेल मग काय सगळं संपतं का? असं नसतं रे. एक्झॅक्टली. आणि आम्ही अजूनही फ्रेंड्स आहोत. वी आर फ्रेंड्स. तुमचं ब्रेकअप म्युच्युअल आहे. आणि मुळात आम्ही सगळं मॅच्युअरली हँडल करायचं ठरवलंय. म्हणजे आता आम्ही मित्र आहोत, आम्ही काहीही बोलू शकतो, कुठेही फिरू शकतो. एक्झॅक्टली. आणि रिलेशनशिप संपली म्हणजे काय दरवेळी त्रागा करून घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट संपली की नवीन सुरुवात होते, तशी आमची सुरुवात झाली नवीन. Friends. चला, मला कॉफी शॉप मध्ये भेटायचंय. का ग? आय मीन कोणाला? अरे एकाला भेटायचंय आहे फ्रेंड. मिहीर. अरे मलाही जायचंय. एक भेट आहे. म्हणजे आजच्या डेटला एक भेट घ्यायची आहे, अपॉइंटमेंट. तर मी निघतो. चला मग एकत्रच जाऊया. अरे हा, मी तुला सोडू शकतो. एक्झॅक्टली. Yes, येस फ्रेंड कम ऑन. चल. हे काय होतं? आय कांट बिलीव्ह ऑन माय आईज. हे काय होतं? कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है. मुझे उनके नक्शे कदम पर आज चलना ही होगा. निघतो मी रोकडी. अरे कशाला जायचं? बस परत ते शिंगरू मेला हेलपाट्याने होईल ना सगळं. व्हॉट इज शिंगरू? अगं शिंगरू म्हणजे ते आपलं हे यु नो गाय लेकरू ऑफ गाय शिंगरू. लेकरू ऑफ? जे येतील त्यांच्या सोबत, जर नसतील त्यांच्या शिवाय. मी चाललो. मी येणार आहे. जय भवानी, जय शिवाजी. बोला डॉक्टर, का भेटायला बोलावलं मला? हा म्हणजे आपल्याला भेटायला अर्थात काही कारण नको. सहज वाटल्यावर भेटूच शकतो आपण. आज तुम्ही मेसेज केलात, उद्या मी फोन करेन, मग भेटू आपण. नाही तसं नाही म्हणायचं मला. मला एक माझी जी गर्लफ्रेंड आहे कुठे? इकडे, माझी जी गर्लफ्रेंड आहे या विश्वात, तर ती म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मी कमिटेड आहे. ओके. ती जी गर्लफ्रेंड आहे तिने माझा फोन हातातून हिसकावून घेतला आणि मग ती ते ओके लक्षात आलं माझ्या. न सांगता
अनुभवाचा फायदा काय मग डॉक्टर? काय आहे ना की मी फोन केला तेव्हा तो फोन तुमच्या गर्लफ्रेंडच्या हातात होता. ती जवळपास माझ्यावर ओरडायलाच लागली. म्हणाली की मी त्यांची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे तुमच्यात काही प्रॉब्लेम्स झालेत का? हो हो हो, त्यामुळे आमच्यात खूप प्रॉब्लेम झालेत. तू फ्लर्ट नको होतंस यार करायला. तुला माहितीये मी तुझ्यामुळे काय काय सहन केलंय. जेव्हापासून माझ्या बॉयफ्रेंडला कळलंय तेव्हापासून तो सारखी विचारपूस करतो. सारखं माझ्यावर असं चेक ठेवून असतो. कधी कधी असं वाटतं की सीसीटीव्ही कॅमेरा आहे माझ्या आजूबाजूला. मी कैद आहे असं वाटतं मला. मला फक्त तूच आहेस रे. हे सगळं मी फक्त तुझ्याशी शेअर करू शकते. अरे ही बघ. हात का धरलास तू माझा? नाही एक मिनिट. अगं पण तूच काय म्हणलास तू? फॅन आहेस. तुला ना एक गमतीशीर गोष्ट सांगते. माझा बॉयफ्रेंड ना मला नेहमी सांगतो. तो म्हणतो की जर एखादा क्लायंट तुला असं म्हणाला की मी तुझा फॅन आहे खूप मोठा, तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या नियतमध्ये खोट आहे, त्याची नजर वाईट आहे. हां, आणि तू त्याच्यासमोर जाऊन म्हणलंस की तू माझा फॅन आहेस. खूप डायरेक्ट होतं रे हे. अगं पण मला नंतर कळालं की तो तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. आणि हे फॅन वगैरे हे सगळं, ही शपथ सांगतो मला हे सगळं काहीच माहीत नव्हतं. आणि नंतर मी त्याला सांगितलं की मी नुसताच फ्रेंड आहे तुझा. एक काम करा, तुम्ही आमच्या घरी या ना एकदा. एकदम घरी? नाही 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 नाही, तसं नाही. तुम्ही माझ्या आईला भेटा एकदा. कसं आहे, तुम्ही एकदम समवयस्क आहात, मग तुम्हाला मजा येईल गप्पा मारायला. एकटेपणा एकदम मजा येईल. तुम्ही गप्पा मारा, फिरा, अजून काय काय कर, हँगआउट करा. येईन की. पण काय ना डॉक्टर, मला तरुण वयाच्या मुलांबरोबरच मजा येते. चिअर्स. हा चीर्स. हे आहे की. अजून या उघड्या डोळ्यांना या जगण्याच्या अव्याहत चक्रामध्ये काय काय बघावं लागणार आहे कोण जाणे. माझा पायाखालची खरं तर जमीन सरकली आता. आणि अगदी स्पष्ट आणि प्रिसाइजली सांगायचं झालं तर माझा माणुसकीवर असा विश्वासच पायदेही तोडवला गेलाय. चुंबक आता बास रे. आता माझं पोट दुखतंय रे. चुंबक बास. हे बघ, म्हणजे तुला असं वाटतंय की ते सगळं खोटं. किती भाबडा आहे रे हा चुंबक. म्हणजे माझ्यापेक्षा भाबडा कोणी असेल तर हा चुंबक आहे. एक मिनिट मित्रांनो, मी आता डिक्लेअर करतो की ऑफिशियली ऐश्वर्या वेडी झालेली आहे. नाही 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 नाही. ऍश, तुला काय कळलंय ग? काही कळलेलं नाहीये ग. नाही नाही, हे बघ, म्हणजे मला काय वाटतंय की तिला काहीतरी माहिती आहे जे आपल्याला माहित नाहीये.
काही काही नाही असं. मला काय कळलंय? नाही हे बघ, यू मस्ट शेअर विथ अस इफ देर इज समथिंग. बी स्पोर्ट यार. मला काही माहिती नाहीये, कळलं ना? ऐश, बता मुझे. अगं बता मुझे, मेरा मरा मुंह देखेगी तू. अगं थांब मी सांगते. हाँ. Okay, listen. From some official sources, I've come to know that our doctor and our heroine's relationship is intact. They are pretending. What? एक क्वीन एलिझाबेथ, जरा मराठी सबटायटल टाकून सांग ना, म्हणजे आम्ही पण आलो पिक्चर बघायला. अरे तुझा तो मित्र आहे ना, सौमित्र, आणि तुझी ती मैना, त्यांचं काही तुटलं बिटलं नाहीये, नाटकं चालू आहेत सगळी. म्हणजे आता जे हॉटेलमध्ये चाललं होतं ते सगळं नाटक होतं. कोणाकोणाला माहिती होतं? मला आणि आदिलला माहिती होतं. म्हणजे तुम्हाला पण माहिती होतं? म्हणजे तुला पण माहिती होतं? हे मला माहिती नव्हतं. म्हणजे तुम्हाला आधी माहित झालं का मला आधी माहित झालं? आम्हाला आधी माहिती होतं का तुला आधी माहिती होतं हे मला माहिती नाही, पण आदिलला आधी माहिती होतं तेव्हा मला माहिती नव्हतं. मग मी आदिलशी बोलले तेव्हा आम्हाला माहिती झालं की आदिलला पण माहिती. माहित नाही यार, अवघड झालंय. पण त्यांना माहितीये का की तुला माहित झालंय ते मला माहित झालंय? म्हणजे तुला माहित झालंय मला माहित झालंय, त्यांना माहितीये का? त्यांना माहितीये की मला माहिती आणि त्यांना माहितीये की आदिलला माहितीये, आणि आदिलला माहितीये की मला माहितीये आणि मला माहितीये की आदिलला माहितीये हे त्यांना माहितीये. पण आता तुला माहितीये की आम्हाला माहितीये आणि आम्हाला माहितीये की तुला माहितीये हे त्यांना माहितीये की नाही मला माहिती नाही. हो यार, मलाही माहिती पडलं नव्हतं यार. हा. अरे मला खूप भारी वाटलं. मला असं वाटलं की मलाच एकट्याला माहितीये, बाकी कोणालाच माहिती नाहीये. मला पण आनंद झाला असा की मला एकट्याला माहितीये, बाकी कोणाला माहिती नाही. याला पण आनंद झाला, भारी वाटलं याला एकट्याला माहितीये म्हणून. हे पण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती झालंय ना, हे त्यांना माहिती झालंय का नाही माहित नाही. सगळ्यांना माहिती नाही का? माहिती नाही. म्हणजे मला एकट्याला सोडून मग सगळ्यांना माहिती होतं. आम्ही दोघंच अंधारात होतो. ओके. आणि तुम्हाला आम्हाला सांगावंसही वाटलं नाही. शोना, तू 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 हर्ट होऊ नकोस. तू तू शांत हो. अरे आपण बघू ना काहीतरी. अरे पण तेच बोलले ना आम्हाला सांगू नका म्हणून. मलाही तसंच म्हणले ना ते. अरे हो, ठीक आहे. इनफ. त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला काही सांगू नका. मग काय, मला काय माहिती नाही त्यामुळे आता त्यांचं पॅचअप झाल्याचं वगैरे. मी बाबडा आहे ना, मला तुम्ही सांगितलं पण नाही आणि मला माहित नाही तर माहित नाही माहिती. आता मला एवढंच माहिती आहे की सौमित्र एका वेगळ्या बाईच्या प्रेमात पडलाय. एवढंच माहिती आहे मला, कारण मी बाबडा आहे, दुसरं काहीच माहित नाही ना मला. आणि आता तुम्हाला कळेल मी चुंबक काय चीज आहे ते. पण काय म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? काय कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं इतकंच मोठं रहस्य ठेवणार आहे मी हे सुद्धा. आता काय भाबडा चुंबक बघून घेईल काय करायचं ते. तर बघ काय होतं ते. तुला माहित नाही रे माझा बॉयफ्रेंड कसा आहे. तू चिडला ना की काहीही करू शकतो. मला ना कळत नाहीये मी काय करू. अगं एव्हा प्लीज 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 रडू नकोस. हवं तर मी त्याला समजवतो, मी त्याला सांगतो, आणि हवं तर रक्षाबंधनला मी तुला राखी बांधतो. ती मुलीने बांधायची असते, मी बांधीन तुला. ओके, ठरलं तर. आजपासून मी तुझ्याशी फ्लर्ट करणार नाही. म्हणजे करायचं असे मान्य आहे ना तुला? ओके, आजपासून तू माझी बहीण आहेस. ओके. थँक्यू सो मच भावराया. तू माझ्या आयुष्यात नसतंस तर काय झालं असतं रे माझं. अरे हॅलो फ्रेंड्स, मीट माझा आत्ताच झालेला भाऊ धनंजय रोकडे.
अशी बहीण मिळायला नशीब लागता. बाकी तसा आपला ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे, म्हणजे मुंबई, दिल्ली, गोवा असं कुठं पण गाडी पाहिजे असेल तर सांग, म्हणजे कार्ड ठेव आपलं. आणि आपल्याकडे जर गाडी नसली ना तर आपण मॅनेज करतो. काय हे बघ, खालचा नंबर आहे, याच्यावर फोन लावायचा. काय पण लागलं, कधी पण लागलं तरी आपल्याला बोलू, बिंदास होऊन जाईल गाडी. बाकी काय रे, तुम्ही सगळे अचानक कसे काय इकडे? सगळं ओके आहे ना? सॉरी यार. अगं मी तो चुंबक आहे ना, त्याने इतके फनी फेसेस केले, मग माझ्याच्याने कंट्रोल नाही झालं ग. मग मी सांगून टाकलं ते पॅचअपचं. पॅचअप पॅचअप? पॅचअप अरे दादा, पॅचअप तू बोलल्याशिवाय आमचं कसं काय होईल पॅचअप? अरे आमचा एक मित्र आहे चुंबक, त्याचं पॅचअप झालं. त्यांचं पण भांडण झालं होतं ना. ओ अच्छा, ओके. आणि त्यांचं कसं कॅज्युअल रिलेशनशिप आहे, म्हणजे जस्ट फ्रेंड्स टाईप्स. त्यामुळे असं फनी फेसेस वगैरे करून त्यांचं मिटलं. पण आमचं तसं नाही आहे ना, आमचं थोडं सिरियस आहे. बरं, ओके. कळलं ना तुला? अच्छा. एनिवे, मी कळवते तुला फोन करून कधी भेटायचं ते. ओके? ओके, मग मी निघू? हो, म्हणजे मला पण निघायचंच आहे. पण थँक्स फॉर कमिंग. इट्स ओके, पण बिल? मी देते, माझं अकाउंट इकडे. ओके, बाय. बाय दादा. हां, बोला. काय माती केलीत? हिच्या पोटात काही गोष्टच राहत नाही. अरे सॉरी ना. काय झालं माहितीये का, मला इतकं हसायला यायला लागलं. माझा जरा प्रॉब्लेम झालाय, माझ्याच्याने कंट्रोल नाही करत. आणि ती ऋतू काही अभद्र बोलायला लागली ग, मेरा मरा हुआ मुंह देखेगी वगैरे. मग मला काही सुचलं नाही, मग मी सांगून टाकलं. आणि मला वाटलं तो चुंबक गमतीत घेईल, पण तो एवढा सिरियस झाला. तुला सांगू का मैना, तो मॅड चुंबक चिडलाय. त्याने विडा बिडा उचलला आणि आता म्हणे काहीतरी राडा बिडा करणार आहे. काय करणार आहे ते पण माहित नाही आम्हाला. आणि म्हणला कसं माहितीये का, की त्या कट्टप्पानी बाहुबलीला का मारलं ना, हे जसं सिक्रेट आहे ना तसं सिक्रेट ठेवणार आहे म्हणला. काय करणार आहे काय माहित. अच्छा, हां चॅलेंज करतोय का तो मला? हां, घेतलं. हा, चॅलेंज घेतलं. त्याला करू दे काय करायचं ते. काय आपल्या ग्रुपमध्ये काय थ्रिलिंग वातावरण चालू आहे. आणि महिना डॉक्टर कुठे? डॉक्टर, हवा नको. मला खूप आवडतो बॉम्बचा.